जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. भावांनो, जसं मी आज सांगितलं होतं तुम्हाला की कालच्या व्हिडिओमध्ये की आज आपला फायनल कटऑफचा व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर ठीक आहे कटऑफच्या व्हिडिओला मुक्ती मिळणार आहे. हा कटऑफ आज फायनल होणार आहे आपल्याला. तुम्ही बघून घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा, स्टार्टिंगपासून बघा. खूप तुमचा टाईम जाणार नाही आहे. ठीक आहे. आणि जो टाईम आता तुमचा ह्या व्हिडिओसाठी जात आहे तो टाईम काही वेस्ट होणार नाही आहे. ठीक आहे. खूप काही तुम्हाला या व्हिडिओमधून भावांनो चांगल्या पद्धतीनं ॲनालिसिस तुम्हाला तुमच्या लक्षात येणार आहे. तरी व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे. लास्टपर्यंत बघा. ठीक आहे. मी काय पण सांगतो ते बघत राहा. फक्त नसतर ऐकत तर राहा. ठीक आहे. बघणं नाही झालं तर ऐका तर. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला मग त्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट कळणार नाही. तुम्ही म्हणणार एवढी जास्त कटऑफ जाणार का, असं तुम्ही प्रश्न विचारता. ठीक आहे. त्यासाठी म्हणतोय नीट लक्षात पूर्व व्हिडिओ बघा. ठीक आहे. कटऑफ जर संपूर्ण चांगल्या पद्धतीनं जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर बघू आपण SSC GD ऑल महाराष्ट्र कॉम्पिटिशन बघून घेऊ आधी आपण 2018पासून. ठीक आहे. 2018पासून वेकन्सी होती 60,210. टोटल फॉर्म आले होते 52,20,315. त्यामुळे एक्झाम सेंटरला एक्झाम देण्यासाठी 30,41,284 मुलं इतके गेले. आणि कॉम्पिटिशन झाला एक्झाम दिल्यानंतर, मी सांगतोय अजून त्यामध्ये जे आहे ते आपलं फिजिकल मेडिकल होतं ते सोडून 50.51 म्हणजे 51मधला सरासरी एक मुलगा या ठिकाणी भरती होत होता 2018ला. आणि त्यामधून जर बघितलं 2021ला वेकन्सी होती 25,271. ठीक आहे. टोटल फॉर्म या ठिकाणी होते 71,66,059 फॉर्म. आणि एक्झाम देण्यासाठी जी मुलं त्या ठिकाणी गेले पेपरला तर ते 39,93,325 मुलं. आणि कॉम्पिटिशन या ठिकाणी 158 होता. कधी 25,271 जेव्हा वेकन्सी होती तेव्हा त्या ठिकाणी महाराष्ट्राचा कटऑफ या ठिकाणी 100 मार्कापैकी या ठिकाणी असा कटऑफ गेला होता. 55 मार्कवाला ऑल कास्ट सेफ होता UR. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की मागच्या भरतीनुसार कॉम्पिटिशन फक्त मी हेच दाखवत आहे तुम्हाला की दरवर्षी कॉम्पिटिशन हा लोच होत आहे की वाढत चाललेला आहे. मग ह्याद्वारे मग पुढची आता प्रोसेस आपली 2025ची आहे. तर 2025मध्ये कसं जाईल हा तुम्हाला एक अंदाज येईल. त्यासाठी मी एवढ्या 2018पासूनचं दाखवत आहे. आणि आता 2000 आपण 22-23चं बघू. वेकन्सी होती 50,184. टोटल फॉर्म या ठिकाणी 15,938. आणि एक्झाम जी मुलं दिले होते 35,71,400. 13 मुलांनी एक्झाम दिले 2022-23ला. कॉम्पिटिशन होतं 71.16. आणि 2024ला ठीक आहे ज्या ठिकाणी मेडिकल नाही झाला, डायरेक्ट फिजिकल झाल्यानंतर लगेच मेडिकल घेतला होता. आणि वेकन्सी होती 46,617. टोटल यामध्ये फॉर्म आले ते 47,45,501 मुलं. आणि एक्झाम दिली होती 30,36,962 मुलांनी त्या ठिकाणी पेपर दिला होता. आणि कॉम्पिटिशन होता पर सीट 65. ठीक आहे. पर सीट 65 हा कॉम्पिटिशन होता. या ठिकाणी 65 होता. आणि इथं बघा 71 होता. 22-23ला 71 कॉम्पिटिशन होता ऑल ओव्हर इंडिया. आणि 2024ला 65 होता. आणि 2024ला 25 मार्क प्लस झाली कट ऑफ. 25 मार्क प्लस झाली कट ऑफ. आणि 2023ला फक्त 20 मार्क प्लस झाली कट ऑफ. का झाली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फॉर्म जे आहेत ते कमी आहेत. पण 2022-23ला 50,000 वेकन्सी आणि 2024ला 46,000 वेकन्सी, म्हणजे थोडंसं फरक आहे. पण प्रत्येक वर्ष कॉम्पिटिशन कसं आहे 5-5 मार्काचा फरक आलाय. 5 मार्काचा फरक आहे. 5 मार्काचा फरक म्हणजे खूप मोठा फरक आहे भावांनो. ठीक आहे. आणि आता आपण हा लास्ट 2025चा बघू. 53,690 वेकन्सी. टोटल फॉर्म 52,59,500 फॉर्म. एक्झाम दिली होती अर्धी मुलं फक्त. 25,21,839 मुलांनी एक्झाम दिली. कॉम्पिटिशन आहे 63. आता मला सांगा
प्रत्येक वर्षी मी तुम्हाला पुढे दाखवीन की किती किती इन्क्रीज होत आलेली आहे कट ऑफ, ठीक आहे. तर मग ह्या वर्षी पण 20 तर सोडा, 20+ वालेच या ठिकाणी सेफ असणार आहेत, ठीक आहे. या वर्षी पण तुम्हाला आता एवढं तर लक्षात आलं, हाच माझा मुद्दा आहे की तुम्ही पर कॉम्पिटिशन बघू शकता पर सीट प्रमाणे, ठीक आहे. आणि तुम्ही कट ऑफ मनातल्या मनात किती गेलती बाबा हे सेट तुम्ही मनातल्या मनात जर काउंट केला असाल, ठीक आहे, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की बाबा प्रत्येक वेळेसला कट ऑफ हा वाढत चाललेला आहे. या पर सीट कमी होऊ या जास्त उपर कॉम्पिटिशन हा वाढत चाललेला आहे. आणि आता मग आपण बघून घेऊ 2023चा कट ऑफ. 23चा कट ऑफ काय घेतोय आपण, पहिल्यापासून मी घेत आहे 23चा कट ऑफ. ज्यानं मी मेडिकलचा कट ऑफ बनवला त्यामध्ये पण आम्ही 23चा कट ऑफ इन्क्लूड केला, आणि आता फायनल कट ऑफ मध्ये सुद्धा मी 23चा कट ऑफ फार इम्पॉर्टंट ठरणार आहे या वर्षीच्या कट ऑफ मध्ये. तुम्ही बघा फायनल रिझल्ट आल्याच्या नंतर, आणि ती येणारच 4-5 दिवसानंतर. कास्ट, फिजिकल, मेडिकल आणि फायनल. ओपनचं बघू आपण आधी. 84 गेलता 2023ला फिजिकल, मेडिकल गेला 94 आणि 101 हा फायनल. ओबीसी 79 फिजिकलचा आणि 90 हा मेडिकल, 97 फायनल उडाला. EWS 77 गेलती फिजिकल आणि 90 गेलती या ठिकाणी मेडिकलसाठी, आणि 97 या ठिकाणी फायनल होता. जवळपास EWS जो इन्क्रीज झाला 20+, ठीक आहे. जो पॉईंटमध्ये जी काही झाली 20.8, 10, 8, 9 ते काही, तर 20+ वाढली होती कट ऑफ. 18+ ओबीसी वाढली होती कट ऑफ. 13+ हा ओपन कट ऑफ वाढली होती. हा कधीचा आहे, 2023चा आकडा आहे, ठीक आहे. मी 18चा नाही घेतला, लई मागचं होईल म्हणून 2023 पासून घेतोय. तर या ठिकाणी 13 ओपन, ओबीसी 18 आणि 20 या ठिकाणी EWS वाढली होती, ठीक आहे. सर्वात जास्त कट ऑफ कुठली वाढली होती, EWS कॅटेगरी वाढली होती. आता बघू आपण पुढं 2024ला. 2024 कट ऑफ. कास्ट ओपन आहे 105 मार्क गेलता ओपनला फिजिकलचा. मेडिकल यामध्ये नाही झाला, म्हणजे फिजिकलच्या टायमाला 105लाच मेडिकल बी आणि फिजिकल बी झाले. आणि इथून इथपर्यंत डायरेक्ट उड्डाण मारले 125ला, म्हणजे 124.99 कट ऑफ गेलती, म्हणजे 125 मार्क जवळपास. 125 ज्याला मार्क असेल त्याला BSF भेटले असेल. ओबीसी 104 मार्क फिजिकल, मेडिकल आणि 124 मार्क फायनलला. EWS 99 आणि 123 कट ऑफ, 123.6 होती, आणि इथं 124.2 अशी कट ऑफ गेलेली होती. आणि जवळपास 20 मार्क या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी वाढले होते. ओबीसीसाठी पण 20 मार्क वाढले होते. EWS 25 मार्क कट ऑफ वाढली होती 2024ला, ठीक आहे. तुम्ही पर सीट बी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन बघितला असाल, तेवढा पर सीट जाऊन सुद्धा इतका कट ऑफ हा वाढला आहे 2024ला. आणि 2025ला आता जो हा चालू आहे, ओपनचा कट ऑफ 91 गेलाय आणि 103 हा मेडिकल कट ऑफ गेले. 2023ला 101 वर BSF भेटली होती, पण यावेळेस तसं भेटलंय का, मला सांगा, भेटलंय का? नाही. का नाही भेटलं की मुलांमध्ये ते कॉम्पिटिशन वाढतं, मुलं खूप अभ्यास करत आहे. आपल्याला मार्क कमी आहेत असा समजून आपण, आणि फिजिकल मेडिकलला मुलं कटले आहेत, आणि त्याच्यानुसार आपण असं धरू शकतो का मेडिकल फायनल कट ऑफ आपल्यापर्यंत येणार आहे का, आपल्याला घेऊन SSC लावणार आहे का फायनल? मला एक सांगा. नाही लावणार. ती जी जाणार, असे मुलं गेल्या भरतीमध्ये आउट झालेले आहेत 0.02 एवढे जर त्यांना मार्क भेटत होते तर ते BSF मध्ये राहत होते. इतके मार्क, ही मार्क बी नाहीत, ही पॉईंट आहेत फक्त. या एवढ्या पॉईंटातनं मुलं उडालेले आहेत. तरी भावांनो, मार्काचा तर विषय लय लांब आहे. ओबीसी हा 90 गेली फिजिकल, आणि मेडिकलची कट ऑफ गेलेली आहे ते 102 आहे. EWS 85 आणि 100 ही कट ऑफ गेलेली आहे मेडिकल. आता या ठिकाणी फायनल जाऊ किती शकते, तर फायनलमध्ये बघा, त्याच्या आधी मी सांगण्याआधी मी तुम्हाला सांगेन भावांनो, फायनल कट ऑफ हा जो या ठिकाणी 2-3 वर्ष मागचा जितकी काही भरती झालेली आहे त्या भरतीपेक्षा, ठीक आहे, आणि 2024च्या भरतीचं थोडंसं कमी या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. तुम्हाला अंदाज लागला असेल मी जे कट ऑफ कसं आणणार आहे यावर्षी, की तो SC कट ऑफ धरूनच, ठीक आहे. SC त्यामुळे मागच्या 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ टाकला आहे, तर त्याच्यानुसार. आणि खूप मुलं जास्त म्हणत आहे कट ऑफ. एक लक्ष द्या बाबांनो, जास्त तुम्ही
बघा माझ्याहून तुम्ही कोणत्याही मुलाशी माझं काय घेणं देणं आहे का बाबा? मी तर हीच अपेक्षा करतो की प्रत्येक मुलगा जो लागला पाहिजे. पण एस-एस-सी किती घेणार आहे? जितकी वेकन्सी आहे तितकी एस-एस-सी जी डी घेणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त तर नाही घेऊ शकत. मग जितकी वेकन्सीपर्यंत जितकी कट ऑफ भेटेल ते तेवढीच कट ऑफ लावणार आहे. आणि भावांनो मला सांगा, मी फक्त कट ऑफच तुम्हाला सांगतो का? मी तुम्हाला फिजिकलची अपडेट देतो, मेडिकलची अपडेट देत आहे, दिली आहे ते पण, ठीक आहे, व्हिडिओ आहेत. आणि पूर्ण या ठिकाणी माझ्याकडे आता 2018चा डाटा तुमच्यापर्यंत दाखवला आहे. फॉर्म फिलिंग संख्या दाखवत आहे 2018पासून. तर माझ्याकडे काही ना काही डाटा आहे ना, की मी असंच मेडिकल कट ऑफ लिहिली, फिजिकल लिहिली, भाऊ इतकं जाणार कट ऑफ सांगितलं का तुम्हाला आतापर्यंत? कशाला मी ते सांगू भावांनो? मी जे आहे ॲक्च्युली जे मला वाटतंय की पूर्ण याच्यातून इतकी कट ऑफ बसणार 100%, तर ते बसणार. मी सांगू शकतो की याच्यामध्ये बघा 105 प्लसवाला 100% होणार. आणि ओबीसी जे आहे ते 107 मार्क प्लसवाले 100% होणार. ओपन जे आहे ते 109 प्लसवाला 100% होणार. असं मी सांगू शकतो का नाही? मला तुम्ही सांगा. मला कोणी बंधन करणार का? मला सांगा की एवढं कसं काय कमी सांगितला भाऊ तू म्हणून. कोण मला विचारणार सुद्धा ना. अरे तुमच्यातलेच ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते मुलं मला फोन लावून सांगतील, भाऊ तुझ्या कटऑफमध्ये मी बसतोय, मस्त कट ऑफ काढली राव तू, मी बसलो राव. आणि ज्या वेळेस फायनल कट ऑफ येईल, हा EWSचाच कट ऑफ जर समजा 110 जर गेला, तुम्ही काय म्हणणार आहे की राव त्यानं आपल्याला म्हणजे डोळ्यात मिरची घालून ठेवल्यासारखं ठेवलं की फक्त होतंय म्हणलं, लास्टला नाही झालं. जसं गेल्या बारी मी सर्वांना म्हणत होतो की 120 प्लस सेफ आहे. पण 120वाला सेफ आहे का? सेफ नाही झाला. ठीक आहे, तर आपण बघू पुढं या ठिकाणी की वेकन्सी अपडेट काय आहे 2023, 24, 25ला. 2023, 24 आणि 25ची 1847 वेकन्सी 2023, 1965 2024, 2448 आहेत 2025ला. ही टोटल आहे बघा. नक्सल बी यामध्ये ॲड असेल बहुतेक. ठीक आहे, टोटल मी सांगत आहे इतकी वेकन्सी आहे आपल्याकडे. मग वेकन्सी हा एक प्लस पॉईंट आहे, एक वेकन्सी चांगली आहे. पण मला सांगा आपल्याकडे फॉर्म फिलिंग कसे असते? सेंट्रलचे आहे, ठीक आहे, का स्टेट वाईज आपल्याकडे फॉर्म फिलिंग आहे का? यामध्ये महाराष्ट्राचे फॉर्म कमी पडले, यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त पडले, आणि यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त पडले असतील तर आपल्याकडे महाराष्ट्राचा आहे का एक ॲक्च्युली डाटा? नाही आहे. तर मग सेंट्रलचा आहे. ओव्हरऑल सेंट्रलला या ठिकाणी कधी कमी पडले फॉर्म, कधी जास्त पण पडले आहेत. तर मग आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राचा नाही. तर मग आपण हा एक चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. 2024चा अंकित भाटी सरांचा हा चार्ट आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्र या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर हा दिसत नसेल तर थोडीशी क्वालिटी जी आहे तुम्ही 720 फक्त एवढी क्लिप बघण्यापर्यंत 720 करू शकता. क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल मी या ठिकाणी का सांगणार. महाराष्ट्रासाठी आता 2024ला 1965 यांनी वेकन्सीज यांनी पण तेच सांगितले. आणि हा सरळ आपला आहे, हा तुम्ही बघू शकता. एवढ्याशीच आपले घेणं देणं आहे, बाकी घेणं देणं आपलं काय नाही आहे. आणि महाराष्ट्रासाठी 122.5 स्कोअर कार्ड ॲव्हरेज सांगितलं होतं अंकित सरांनी 2024ला ओपनचा. आणि ओपनची कट ऑफ गेली ती 105 फिजिकलची. आणि त्यांनी जे सांगितलं होतं 122चा जो स्कोअर कार्ड ॲव्हरेज सांगितलं होतं 122, ॲक्च्युली कट ऑफ किती गेली? 124.99. म्हणजे त्यांच्या सांगण्यापेक्षा पण कट ऑफ कितीने गेली बाबांनो? की 2.4 मार्क प्लस कट ऑफ गेली. त्यांच्या ॲव्हरेज कट ऑफ सांगण्यापेक्षा बी 2.4 कट ऑफ ही जास्त गेलेली आहे. ठीक आहे, 122.5. EWS पण नाही गेली या ठिकाणी, OBC तर लांब राहिला. ठीक आहे, EWS पण नाही गेली. EWS पण +1 आहे, +1.1 आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण की 2000 आपली कुठं आहे? 25ची आहे. 2448 वेकन्सी आहे. त्यांनी 91 आपला फिजिकल कट ऑफ केलेला आहे. त्यांनी जे ॲव्हरेज जे सांगितलेलं आहे ते मी इथं लिहितो भावांनो तुम्हाला, 114.42. मला सांगा अंकित वाटी सरांनी 114.42 हा स्कोअर कार्ड ॲव्हरेज आणि हा 24चा स्कोअर कार्ड ॲव्हरेज सांगितलेला आहे. 114.42. मग गेल्या वर्षीच्या स्कोअर कार्डमध्ये त्यांचा जो झालता तो 2.5ने प्लस झालती कट ऑफ. मग ह्याच्यामध्ये मी प्लस करू का 2.5? तरी पण 114 प्लस
कट ऑफ ओपनची हा अंकित भाटीच्या प्रमाणे येत आहे. त्यांनी जेव्हा फायनल येईल तेव्हा तुम्हाला हा दाखवतील. ठीक आहे, ॲक्युरेट. तुम्ही बाकी स्टेटचा पण बघा ना बाबांनो, हा बसलेला आहे. ही काय आणि हा डाटा काय फेक नसतो. ठीक आहे, प्रत्येक मुलगा, तुम्ही सुद्धा यामध्ये ह्या डाटामध्ये इन्क्लूड आहात. मी सुद्धा आहे, तुम्ही सुद्धा आहात. ठीक आहे, कारण प्रत्येकाने आपला स्कोअर कार्ड फोटो पाठवून आपले मार्क सांगून अंकित भाटी सरांना पाठवले आहे. कारण SSC-GDचे 90% मुलं जे आहेत ते आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर ऑल इंडियाचे ते या सरांकडनं तयारी करतात. हे तर आपल्याला माहितीच आहे. आपण स्वतः करतो म्हणजे बाकी मुलं पण करत आहात, कमी समजू नका. ठीक आहे सर्वांना. तर मग त्यांचा 114.42 हा ॲव्हरेज बसला आहे. गेल्या वर्षी 122.51 बसला होता, 122.51 बसला होता. तर 124 कटअप गेली, प्लस गेली 2.4 मार्क. ठीक आहे, तुम्हाला मी हा सेट दाखवता अंकित भाटे सरांचा सुद्धा. मग आता आपण बघू की SSC-GDच्या मेडिकलमध्ये काही डॉक्युमेंटमधून काही मुलं कसे आऊट झालेत काय नाही त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ठीक आहे, ओपन जे आहे 946 वेकन्सी आहे. 1892 हा त्या ठिकाणी मुलं घेतले होते, म्हणजे एकास दोन, म्हणजे एक वेकन्सीसाठी 2 मुलं. आणि त्या ठिकाणाहून फिजिकल आणि मेडिकल जी पास आहेत ते 1130 आहेत. आणि 58 प्लस कसं आहे मी तुम्हाला सांगणार आहे हे लास्टला. OBC जे आहे ते 580 वेकन्सी आहे, 1160 या ठिकाणी मुलं आहेत. आणि या ठिकाणी 696 मुलं या ठिकाणी मेडिकल क्लिअर केलेले आहेत. आणि EWS जो आहे तो 215 वेकन्सी आहे, 430 या ठिकाणी मुलं होते. एका जागेसाठी 200 प्लस मुलं या ठिकाणी मेडिकल पास आहेत. तर मला सांगा की तुम्हाला 586 आणि 696 यामध्ये तुम्हाला खूप काही मुलं कमी दिसत असेल, पण जो फायनलला जातो भावानो, ठीक आहे बघा, कट ऑफ जे आहे ते 100च्या डाऊन जितकी प्लस होईल कट ऑफ तितकी मुलं जास्त बाहेर पडतील धड 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 धड. जितकी कट ऑफ हाय 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 जाते, मग 4-5 मार्काला बी दोघं तिघं मुलं त्यांना कट होतात. गेल्या वर्षीचं तुम्ही व्हिडिओ बघा, मी त्यामध्ये काय सांगितलं होतं की EWSचे जवळपास 400 ते 500 मुलं बाहेर काढण्यासाठी 17-18 मार्क खूप झाले. 17-18 मार्क खूप झाले मी असं म्हणत होतो, पण 25 मार्क प्लस झाले ते 400-500 मुलं आउट बाहेर काढण्यासाठी. विचार करा. ठीक आहे, विचार करण्यासाठी गोष्ट आहे बाबांनो. हा आपला अंदाज ह्या लागत नसतो कट ऑफमध्ये. बघा की आपण सरासरी धरतो की प्रत्येक सेंटरवरती इतके मुलं धरले. तुम्ही एकदा करून बघा की या 430, 1160 आणि 1892 याला प्रत्येक सेंटर आपल्या महाराष्ट्रात 3 चालू आहेत. EWSचं जवळपास 4-5 दिवस फिजिकल मेडिकल चाललं आहे. प्रत्येक सेंटरवर 100 जणांचा नियम आहे, तर 430च मुलं आहेत. आणि चाललं तर फिजिकल यांचा मेडिकल 4-5 दिवस. तो आपण अंदाजसुद्धा लावू शकत नाही, अशा पद्धतीने यांचं चालू असतंय. तर आपण हा नेमका प्रिव्हियस इयरप्रमाणे आणि जो डाटाबेस आहे त्याच्यावरतीच आपण एक मोजकी कट ऑफ या ठिकाणी सांगू शकतो की या लेवलपर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाऊ शकते, पण ते पण ॲक्सेप्टेड कट ऑफ असणार आहे. आणि ही जे 58 प्लस मुलं झालेली आहेत आणि हे ह्या 2 कॅटेगरीमधले आहेत. कसे बघा, ओपनचा जो वय आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे 18 ते 23 आहे. आणि EWSचा जो वय आहे तो सेम आहे 18 ते 23. OBCचा काय आहे 18 ते 26 आहे. OBC 18 ते 26 आहे. मग ज्यांचा वय EWSचा 18 ते 23 होता, ज्यांना मार्क जास्त होते, त्यांच्याकडेच सर्कल डेटचा डॉक्युमेंट खूप जणांकडे यावर्षी पण नव्हता. आणि यावर्षी स्ट्रिक केलं, गेल्या वर्षी स्ट्रिक नव्हता. तर असे मी 58 जे वरचे मुलं उरतात ते ओपनमध्ये मी स्वतः घातलेलं आहे ओपनमध्ये. मग ते ओपनमध्ये जे गेलेत म्हणजे त्यांचा EWS पासून काही संबंध नाही, आणि ते ओपनमध्ये गेलेत म्हणजे त्यांना मार्क जे आहेत ते ओपन कॅटेगरी च्या लेवल मार्क आहेत, तरच ते ओपनमध्ये गेलेत ना. किंवा त्यांना मार्क जर EWSमध्ये राहिले असते, जर 103 हा कट ऑफ गेलेली आहे ओपनची, तर त्यांना 102 मार्क आले असते तर ते त्या ठिकाणी आऊट झाले असते EWS नसल्यामुळं, किंवा त्यांना बनवून आण असा त्यांनी ऑप्शन दिला असता. पण त्यांना प्लस मार्क आहेत, ते ओपनचे मध्ये गेलेले आहेत. तर असे मी 58 मुलं या ठिकाणी
प्लस काढलेले आहेत. तरी मग भावांनो हा सर्व मी डाटा काढून हा पूर्ण जवळपास खूप टाईम गेलेला आहे मला. मी 2-3 दिवस याचा अभ्यास केलेला आहे चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे. मी एवढेच फक्त गोष्ट होती. व्हिडिओ खूप लांबेल, 20 मिनिटापर्यंत आपला व्हिडिओ चाललेला आहे. एवढी माहिती तुम्हाला सफिशियन्सी झाली मी असं समजतो मला स्वतःला तरी. आणि मी तुम्हाला कट ऑफचा जे आहे ते आता सांगतो पुढं. ठीक आहे भावांनो, हा एक अंदाज आहे आपला. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. मी 2 मिनिट तुम्हाला फक्त बोलतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या ह्याच्यावरती चिटकावा, कुठं चिटकावायचा चिटकावा, चाहे तुम्ही DP ठेवा, काय करायचं ते करा. पण भावांनो, मी जितकं सांगितलं आहे तुम्हाला फक्त किती दिवस थांबायचे, एक 10 दिवस थांबा फक्त. ठीक आहे. 10 दिवसानंतर तुम्हाला ह्याच्या आसपास कट ऑफ तुम्हाला 100% दिसेल. हां, पण ह्याच्यात जास्त कट ऑफ नाही जाणार, ही लिहून घ्या, शब्द आहे आपला भावांनो. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जर कट ऑफ प्लस गेला, ही लिहून घ्या. मी तुम्हाला माझा नंबर देऊन तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जास्त जर कट ऑफ गेला, शक्यच नाही ह्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ. मी ऑलरेडी सांगताना भावांनो यावर्षी कट ऑफ 1-2 मार्क जास्तच सांगत आहे, कमी नाही. माझा जो डाटा येत आहे त्याच्यापेक्षा मी +1 करत आहे. ठीक आहे. कमी मी सांगत नाही या कट ऑफ. ठीक आहे. तरी मग बघा भावांनो की फायनल कट ऑफ 2025. ठीक आहे. ओपन, OBC, EWS, SC, ST 5 कॅटेगरी आहेत. SST सांगितलं मी तरी पण सांगून टाकतो तुम्हाला. माझा एक ॲक्सेप्टेड अंदाज आहे 113+. तुम्ही भावांनो आधी नीट ऐका. ठीक आहे. यामध्ये नोटमध्ये मी खाली लिहिलं आहे. ओपन जे आहे ते 113+ वाला BSF भेटेल. OBC मी आधी हेच सांगून टाकतो. OBC 112+ ज्यांना मार्क आहेत ते BSF भेटेल. EWS 109+ कट ऑफ 100% जाणार आहे BSFसाठी. ST 95 आणि SC 107 मार्क BSFसाठी जाणार आहेत. म्हणजे सिलेक्शन तुमचं होणार आहे 100%. या ठिकाणी पोस्ट तुम्हाला मिळून जाईल, BSF का होईना. 113 ही जी कट ऑफ आहे, 112, 109, 107 आणि 105 ही BSFसाठी कट ऑफ आहे भावांनो. ठीक आहे. मी पुन्हा सांगतो, हा कट ऑफ BSFसाठी आहे. आणि जी 117 आहेत, ठीक आहे, 117 या ठिकाणी तुम्हाला BSF सोडून चांगली पोस्ट ITBP, CRPF ही पुढली पोस्ट तुम्हाला भेटणार. 116 OBC म्हणजे ओपन जे 113 BSF आणि 117 BSF सोडून अदर पोस्ट. OBC जे आहे 112 या ठिकाणी BSFसाठी कट ऑफ जाणार आहे. 116 CRPF ITBP जाईल. 109 मार्क EWS BSF आणि 113 जे आहे ते CRPF ITBP. 113+ तुमचा जर मार्क असतील +1 +2 ठीक आहे पॉईंटमध्ये, तरी तुम्हाला या ठिकाणी कोणती ना कोणती ITBP CRPF ही पोस्ट भेटणार आहे. 107 SC BSFसाठी आणि 111 मार्क जे आहेत ते या ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला CRPF ITBPसाठी. 95 मार्क जे आहेत ते ST कॅटेगरी BSF आणि 99 मार्क जे आहेत ते ITBP CRPF या ठिकाणी भेटणार आहेत. आणि हा जो आहे तो सफिशियन्सी कट ऑफ आहे. यामध्ये कसलाही माझा बी काही स्वार्थ नाही की ठीक आहे की मी कट ऑफ जास्त सांगेन, काही नाही भावांनो. ठीक आहे. की आणि कमी बी सांगितलं तर माझा काही फरक नाही. उलटं मला एक गोष्ट सांगा, उलटं मी जर कट ऑफ हा कमी सांगितला तर माझ्यासाठी खूप चांगला आहे. जे मुलं बोलतात ना अपशब्द वगैरे, ते मला फक्त बोलणार नाहीत. मुलं सगळे माझं फक्त भाऊ लय भारी सांगितलास, लय भारी सांगितलं असं म्हणतील. पण मी जर जे ॲक्युरेट आहे तेच कट ऑफ या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझ्या मनातून सुद्धा हा कट ऑफ खूप जास्त आहे. पण काय यामध्ये कळ नाही, कट ऑफ जाणार आहे. आणि ते गुगल फॉर्मचा डाटासुद्धा तुम्ही बघितला असाल. ते कोण्या यूट्यूबरने त्या ठिकाणी PDF होती आपल्याकडे बी, मी तिथून पण अभ्यास केला आहे, तिथून पण कट ऑफ काढलेला आहे. तिथून तुम्ही ती PDF पण बघा तुमच्याकडे असेल तर. ती PDF सुद्धा मुलांना मार्क बघा कसे आहेत. ठीक आहे. तुम्हाला 100चे 100 105चे मुलं बघा तुम्हाला कुठे दिसतात का, थोडेफारच आहेत मुलं. तर त्या आणि ह्याच्या असं तुम्ही एकदम ही बी होऊ नका डिमोटिवेट की भाऊ आपलं होत नाही, एवढं कट ऑफ जास्त आहे आता, असं नाही. आता ह्याच्यापेक्षा खाली जाईल मी म्हणतोय, प्लस ह्याच्यापेक्षा जाणार नाही हे लक्षात घ्या. म्हणजे ओपन 113+ BSF जाणारच नाही. OBC 112+ जाणारच नाही आणि 109+ जाणारच नाही. आणि SC आणि खूप काही मुलं असं म्हणत होते की मी तर 110+ म्हणत होतो. तर मी 110+ जी म्हणत होतो ते फक्त माझ्याहून हे 3 कॅटेगरीसाठीच लागू झालेलं आहे, SC ST आणि EWS. कारण मला स्वतःला असं वाटत होतं की
110 प्लसवाला ओपनवाला पण सेफ राहील. पण मला असं वाटतंय की डगमग आहे, चान्स कमी आहे ते 110 प्लस ओपन पण. ठीक आहे, 113 112 पण जर तुम्हाला मार्क आहेत. मी सांगताना काय सांगितलंय, कट ऑफ मी माझ्या अंदाजी 1 मार्क यामध्ये इन्क्लूड केलेला आहे मी. या जी 5 जी कास्ट आहेत यामध्ये -1 हा ओरिजिनल कट ऑफ आलेला आहे माझ्याकडून डाटाबेसवरून. मी कट ऑफ सांगत असताना मेडिकलला बी मी +1 केलता, यावेळेस मी +1 केलेला आहे, त्यासाठी इतकी कट ऑफ आलेली आहे. ठीक आहे भावांनो, तुम्ही तुमचा जर या ठिकाणी कमी वाटत असेल मला, भाऊ 5-6 मार्क जास्त आहेत, तर मग भावांनो नवीन GD आहे, तुफान अभ्यास करा. ठीक आहे, खूप चांगलं त्या ठिकाणी तुम्ही स्कोर करू शकता. आताच त्या ठिकाणी इकडून हलून तिकडून लागले तर बरं आहे. ठीक आहे, जय हिंद भावांनो.